अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर एका समाजाच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। संशयिताला अटक करण्याबाबत घोषणाबाजी झाली। यामुळे तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी 22 वर्षीय प्रेम सचिन हेगडे याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा लक्षतीर्थ वसाहत परिसरात पकडलं। त्याला न्यायालयात हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या पालकांकडे देण्यात आला। लक्षतीर्थ वसाहतमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय सुवर्ण कारागीर प्रेम हेगडे यानं 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचं अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता। शनिवारी रात्री 12च्या सुमाराला एका समाजाचा जमाव लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमला। 200हून अधिक जण रस्त्यावर उतरल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता। संशयिताला अटक करा, फाशी द्या अशा घोषणा जमावानं दिल्या। गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण संशयिताला अटक होत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा जमावानं घेतला। पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं तणाव निवळला। फिर्याद दाखल होण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकानं लक्षतीर्थ वसाहतीत जाऊन हेगडे याला पकडलं। अधिक चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुलीचा ताबा पालकांकडे दिलाय।